कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी मी आता आलो आहे तर म्हणजे आमची ग्रामदेवता आहे ते म्हणजे श्रीदेव वेताळ मंदिरामध्ये ना वर्धापन दिन हा पार पाडला जाणार आहे। आणि त्याचबरोबर आपण आपल्या गावातील सर्व मानकरी लोक त्याचबरोबर ग्रामस्थ एकत्र आल्यानंतर या सोहळ्याला धार्मिक पद्धतीने सुरुवात केली जाणार आहे। तर मंडळी मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे, बाहेरचा परिसर बघा, मंडप वगैरे घालण्यात आलेले आहेत। आपण आता आतमधून मंदिर वगैरे बघणार आहोत। मंडळी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला श्रीचं दर्शन वगैरे होणार आहे। आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्र कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तर मंडळी आता आपण मंदिरचा बाहेरचा परिसर वगैरे बघूया आणि आपण श्रीचं दर्शन वगैरे घेऊया। सर्व गावातील मानकरी लोक वगैरे आलेले आहेत, रांगोळी वगैरे काढण्यात आली आहे बघा। आता आपण आतमध्ये जाऊया। दोन्ही राठीचे खांब ह्या साईडला पण आहे आणि इकडे आपण श्रीचं दर्शन घेऊ शकता। आणि बरोबर आता वाजलेत पावणून, आता थोडाच वेळ धार्मिक विधीला सुरुवात केली जाणार आहे। भटजी काका वगैरे आलेत, इथे बघा सुबक रांगोळी वगैरे अशी काढलेली आहे। हे बघा मंदिराच्या चारही बाजूला त्यांना रांगोळी वगैरे काढलेली आहे। हा बाहेरचा परिसर आहे। आता आपण श्रीचं दर्शन घेऊया। बघा अशी रांगोळी काढलेली आहे। तिची सुंदर अशी मूर्ती आहे, रांगोळी वगैरे काढण्यात आलेली आहे, विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे बघा। आणि इकडे आता धार्मिक विधीला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात सर्व मानकरी लोक येतील आणि ते खऱ्या अर्थाने सोहळ्याला सुरुवात केली जाईल। या ठिकाणी पालखी वगैरे आहे बघा आणि इकडे सजवलेले खांब। तर मंडळी या ठिकाणी आता लघुरुद्र वगैरे चालू आहे आणि आता आपण बाहेरचा परिसर बघतोय। हे बघा सुंदर असा मंडप या ठिकाणी घातला गेलेला आहे। त्याचबरोबर हे सुंदर असा मंदिरचा परिसर इकडे बघा, विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे, आपला रात्रीच्या वेळी एकदम क्लिअर दिसणार आहे। आणि हा सुंदर असा मंदिरचा परिसर, तिकडे जेवण वगैरे बनवत आहेत, महाप्रसादाची तयारी चालू आहे। भटजी काका वगैरे जेवण वगैरे बनवत आहेत इकडे बघा। तर मंडळी सध्या उन्हाचे दिवस आहे आणि त्याचबरोबर आलेल्या भाविक भक्तजनांना थंड करण्यासाठी हे बघा पायनॅपलचा ज्यूस आहे आणि त्यांना सरबत दिसतं। आणि आपल्यासोबत मी ओमकार इकडे बघा महाप्रसादाच्या या ठिकाणी तयारी केली जाते बघा। आणि म्हणजे या शाळेमध्ये सुद्धा आहे बघा जेवण वगैरे बनवलं जातं इकडे। नैवेद्यासाठी भटजी काका तयारी करतायत आणि त्या साईडला शाळेमध्ये आहे ना ते आलेल्या भाविक भक्तजनांसाठी महाप्रसादाची तयारी केली जाते। इकडे श्रीच्या नैवेद्याची तयारी। मंदिरात तुझी आरास भक्ती भाव आज
असे मनात सजले सावरी काया भाळ माया मन तुला तुझले कृपा करी तू आम्हावरी। मंडळी या ठिकाणी आता श्रीची पूजा वगैरे त्याचबरोबर आरती वगैरे झालेली आहे। आता श्रीला नैवेद्य दाखवलं जात आहे आणि त्यानंतर एकदा देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आलेल्या भाविक भक्तजनांसाठी हा महाप्रसाद दिला जाणार आहे। आणि समोर आहे श्रीची सुंदर अशी मूर्ती आहे बघा, पेटा वगैरे त्याचबरोबर सुंदर असे सजवलेले आहे आणि या ठिकाणी आता नैवेद्य दाखवला जात आहे। या ठिकाणी भटजी काका सुद्धा प्रसादाचा लाभ घेत आहेत। तर मंडळी बघा या ठिकाणी आता भाविक भक्तजन महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत आणि बघा भरपूर सारी गर्दी आहे इकडे या दोन्ही साईडला। मंडळी अशा प्रकारे आतमध्ये धार्मिक विधी वगैरे देवाला नैवेद्य वगैरे दाखवण्यात आलं। त्यानंतर आपण भाविक भक्तजन बघू शकता या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलेले आहेत आणि विस्तीर्ण असा परिसर असल्यामुळे आपल्याला इकडे थोडे तिकडे थोडे दिसतात। या बघा या साईडला पण आले आहेत आणि त्याचबरोबर या साईडला आहे, म्हणजे मंदिराच्या चारी बाजूला भाविक भक्तजने वाट बघतात महाप्रसादाची। ते महाप्रसादामध्ये बघा शीर आहे, त्याच्याबरोबर लोणचं, जिलेबी, उसळ आहे, डाळ आहे आणि भात आहे आणि ते भाविक भक्तजन मंडळी ह्या साईडला अजून एक काउंटर काढलेले आहे बघा इकडे। आणि मंडळी या साईडला आहे बघा महिलांसाठी सेपरेट जेवणाचं काउंटर ओपन केलेलं आहे, इकडे बघू शकता। ऊन पण एवढं लागते ना बरोबर आणि इकडे सर्वजण महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। होय होय आणि वेताळ मंदिराचा जो मेन गाभारा आहे इकडे खाली, त्या गाभाऱ्यात बसून जेवलात तरी चालेल, महाप्रसाद घेतलात बसून। अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम चाललेला आहे। अशीच आपल्या सर्व भक्तांची कृपा राहू दे आणि
तर मंडळी बघा अजून सुद्धा लाईनच आहे. ही 5वी का 6वी लाईन आहे. एवढी सारी गर्दी आहे श्रीच्या चरणी आणि भरपूर सारे ऊन पण लागत आहे. ठिकठिकाणी आपल्याला जिथे सावली दिसेल त्या ठिकाणी जेवण झाल्यानंतर एक विश्रांती घेते ते बघा. तर मंडळी अशा प्रकारे श्रीचा वर्धापन दिन हा सोहळा होता. हा पूर्णपणे पार पडलेला. धार्मिक विधी वगैरे हे पार पाडले. श्रीला नैवेद्य वगैरे दाखवण्यात आला. भाविकांची गर्दी होती. त्याचबरोबर महाप्रसादाचा सुद्धा भरपूर भाविकांनी लाभ वगैरे घेतला. हा काही सोहळा होता तो व्यवस्थितपणे पार पडला आणि त्याचबरोबर आपण सुद्धा श्रीचं दर्शन वगैरे घेतलं. बघा सुंदर असं विद्युत रोषणाई केलेली आहे मंदिराच्या चारी बाजूला. आणि आता आपण समोर आता वलावर प्रदर्शन नाटक असणार आहे 10-10:30 वाजता. तर मंडळी परत आपण श्रीदेव वेताळ मंदिरामध्ये आलो आहे. कारण विद्युत रोषणाई ही रात्रीची दिसते त्यामुळे आपण परत एकदा मंदिराजवळ आलो. सकाळी आपण श्रीचा लघुरुद्र वगैरे बघितला. श्रीचं दर्शन वगैरे घेतलं. महाप्रसाद वगैरे आणि त्याचबरोबर भाविकांची भरपूर सारी गर्दी होती. त्यामुळे आपण आता परत आलो मंदिराकडे. आणि हे बघा मंदिराला विद्युत रोषणाई आपल्याला खास बघायची होती त्यामुळे आपण आलो आहे परत मंदिराकडे. आणि आता आपण मंदिर बघूया आणि मंदिरचा परिसर हे विद्युत रोषणाई कशी केलेली आहे ते आपण बघूया. हे बघा नमस्कार. ज्या गावामध्ये माझा जन्म आणि झाला आणि त्याच गावाबद्दल एक आपण रात्रीच्या आता काव्य विद्युत रोषणाई बघूया. तिथे सुंदरशी विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे बघा. दर्शन आपण घेऊ शकता. कारण आता गर्दी नाही. आता थोडा वेळ तिथे ना गर्दी होईल. आणि आपण परत एकदा रात्रीचं मंदिर बघूया. सुंदर असं मंदिर आहे बघा. विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे सगळीकडे. मंडळी कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.